जय महाराष्ट्र। मी स्मित तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा जो व्हिडिओ आहे हा खास करून पार्ट 2 व्हिडिओ आहे। पार्ट 1 व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल, व्हायरल व्हिडिओ लोणावळ्याचा, ज्याच्यात एकाला मारलंय, त्याचबरोबर त्याची गाडी तोडफोड केली आहे। का? कारण तो ओला उबेरमध्ये ऑनलाईन होता, हा रिझन होता, त्याच्यामुळे हे सगळं झालंय। पण हा जो व्यक्ती आहे ज्यांनी तोडफोड केली, त्या ओला उबेरच्या ड्रायव्हर चालक मालकला मारलंय, त्या व्यक्तीचं नाव समजलंय गुप्ता। आता हा जो नाव आहे गुप्ता, ह्याच्या खाली जे काय तुम्हाला कमेंट करायचं असेल हे तुम्ही कमेंट करू शकतात। पण एवढंच सांगणार आहे की याच्यात चुकी एकाची नाही, याच्यात चुकी दोघांची आहे। दुसरा कोण ज्याची चुकी आहे ते पण क्लिअर करतो। गुप्ताने तर मारलं, गुप्ताने तोडफोड केली, पण गुप्ता हे सगळं करताना तिकडे जितके पण जण ते व्हिडिओ बनवत होते किंवा तमाशा बघत होते, मराठी लोक, ठीक आहे, स्थायिक लोक जे कोणी होते तिकडे ते मराठी होते, महाराष्ट्रीयन होते, ते लोक थांबवू शकले असते ना। दुसऱ्या मराठी भावाला मारतायत, त्याची तोडफोड करतायत आणि हे लोक मजा मारतायत। ह्या लोकांनी काय थांबवलं नाही, यांनी मजा घेतली। फक्त एवढंच, सोन्या थांब, सोन्या हे, सोन्या थांब, एवढंच बोलले फक्त, बस बाकी काय नाही, मजा घेत होते। गुप्तावर कारवाई होते, जितके पण जण तिकडे प्रेझेंट होते आणि त्याचबरोबर हे व्हिडिओ काढून मजा घेत होते ना, त्यांच्यावर पण कारवाई झालीच पाहिजे। आता हा जो प्रॉब्लेम आहे खास करून लोणावळ्यामध्ये, हा का होतोय हा मी क्लिअर करतो। सगळ्यात पहिलं, लोणावळ्यामध्ये तिकडचे जितके पण स्थायिक लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की ओला उबेरच्या थ्रू तुम्ही इकडे भाडं आणा, म्हणजे ड्रॉप करा, पण तुम्ही परत रिटर्नमध्ये ओला उबेरच्या थ्रू इकडून पिकअप नाही करू शकत। म्हणजे विचार करा बाबा, मुंबईमधनं एखाद्याला बुकिंग भेटली लोणावळ्याची किंवा पुण्यामधनं एखाद्याला बुकिंग भेटली लोणावळ्याची, तो तिकडे सोडणार आणि सोडल्यानंतर 70-80 किलोमीटर खाली जाणार, बुकिंग उचलायचीच नाही तिकडून। तुमचं टोल वगैरे तुम्ही परत भरा रिटर्नचं, पण तुम्हाला बुकिंग नाही भेटणार, असा तिकडचा रूल। तर तिकडची बुकिंग का नाही भेटणार तुम्हाला? त्यांचं असं म्हणणं आहे की ओला उबेरचा रेट खूप कमी आहे आणि हा रेट कमी असल्यामुळे आम्हाला परवडत नाही। खास करून इकडे जितके पण जण येतात, टुरिस्टवाले, पर्यटक ज्यांना आपण म्हणतो, ते लोक लोणावळा फिरायला येतात, तर ते लोक रिटर्नमध्ये ओला उबेर बुक करतात। ते लोक ह्यांच्या स्वतःच्या पर्सनल गाड्या बुक करत नाही, म्हणून ह्यांना असं वाटलं की आपण रेट वाढवूया, ओला उबेरला परमिशन आपण द्यायची नाही। पण तुम्हाला असं वाटत असेल की या गाव एरियामध्ये रेट वाढला असेल, यांचं जसं काय सगळ्यांचं म्हणणं आहे त्यानुसार, पण असं काय झालं नाहीये। क्लिअर करतो सगळं काय आज बघा, सिंपल सांगतो। एखादा व्यक्ती जेव्हा लोणावळ्यामध्ये फिरायला जातो, तो ओला उबेर बुक करून जातो, ड्रॉप झाला तो कस्टमर जेव्हा हॉटेलमध्ये जातो, मस्त की मजा वगैरे मारतो, मजा मारून जेव्हा नेक्स्ट डे तो निघायला बघतो, ओला उबेर जेव्हा बुक करतो तेव्हा ती गाडी बुक होत नाही। मग तोच हॉटेलवाला त्या कस्टमरला सांगतो की आपल्याकडे दुसरं ऑप्शन आहे, आपल्याकडे गाडी आहे, तुम्हाला अरेंज करून देऊ का? तो अरेंज करून देणार। ती गाडी लोणावळ्यावरून मुंबईला 4,000 3,000 अशा रेटमध्ये येणार, म्हणजे डबल रेटमध्ये। आता तुम्हाला असं वाटत असेल की तुमची जी गाडी आहे, जी कस्टमरने बुक केली आहे, ती 3 आणि 4,000 रुपयांमध्ये येते, तर चांगलं आहे, फायदा आहे आपल्या 3 ते 4,000 रुपये भेटत आहेत लोणावळ्यावरून इकडे यायचे। पण तसं नाही आहे, ह्याच्यात दलाल लोक भरलेले आहेत, हॉटेलवाला दलाली करतो। त्याच्यात हॉटेलवाला काय बोलणार, भावा एक कस्टमर आहे, त्याला मुंबईला जायचंय, 4,000 रुपये बोललोय, एक काम कर 2,000 घे, 2,000 आपल्याला दे, झाली त्याची दलाली फिक्स। जर तुम्हाला असं वाटत असेल की हे जे बस स्टँड वगैरे असतात तिकडून लोक गाड्या भरतात, तर तिकडे पण सेम आहे, दलाल आपली गाडी भरणार, पर सीट बसवणार, त्याच्यानंतर ते लोक आपला खाचा काढणार आणि त्यांचा खाचा जितका गाडीचा भाडा असतं ना, तेवढंच त्यांचा खाचा असतं। म्हणजे याच्यामध्ये जो पण तिकडचा जो व्यक्ती असेल, जो चालवत आहे खास करून गाडी, त्याला काही परवडत नाही। जर परवडत असेल तर 400-500 रुपये एक्स्ट्रा, त्याचबरोबर येल्लो प्लेटचा खर्च नाही। परत आहे का, येल्लो प्लेटचा खर्च नाही, कारण ह्यांचे जितक्या पण गाड्या चालत आहेत, खास करून लोणावळ्यावरून हे लोक जेव्हा पण कस्टमरला बाहेर आणतात मुंबईला किंवा पुण्याला, त्या यांच्या सगळ्या गाड्या प्रायव्हेट प्लेटमध्ये यांच्या सगळ्या गाड्यांना परमिशन। आपली टी परमिट गाडी इकडून तिकडे गेल्यानंतर आपल्या गाडीला दुनियाभरचे फाईन लागणार। बॅच नव्हता तुझा, टी परमिटचा हे नव्हतं, स्टिकर नव्हतं, हे नव्हतं, असं नव्हतं, तसं नव्हतं, सगळं फाईन लागणार, पण यांच्या गाड्यांना कसला पण फाईन नाही लागणार। आणि हे फक्त लोणावळ्यामध्ये नाहीये, महाबलेश्वर, माथेरान, पेन, अलिबाग, लोणावळा, प्रत्येक गाव एरियामध्ये। आणि ह्यांनी आपला जेव्हा ना एरिया बनवला याच्यात, जसं तुम्ही रेल्वे स्टेशनमध्ये जाल, ठाणा रेल्वे स्टेशन, कल्याण रेल्वे स्टेशन, इकडे रिक्षावाल्यांचा पण आपला एरिया आहे। बाहेरच्या रिक्षावाल्याला ते लोक एंट्री देणार नाही, बोलणार तू कोणत्या एरियातला, बाहेरचा ना, चल बाहेर, डायरेक्ट असं। मग तुम्ही विचार करा की आज आपण ही जी टी परमिट गाडी घेतोय, प्रत्येक जणांचं ऑल इंडिया परमिट असेल, नाही तर मग महाराष्ट्र परमिट असेल,
पण हा जो परमिट काढताना गव्हर्नमेंटने आपल्याला काहीतरी दिलंय का याच्याबद्दल सूट, की बाबा लोणावळ्यामध्ये तुम्हाला परमिशन नाही म्हणून तुमचं परमिटमध्ये आम्ही थोडेसे पैसे मायनस करतो, असं काय आहे का ऑप्शन? विचार करा बाबा. फक्त ओला उबेर नाहीये, इमॅजिका साईडला जर तुम्ही जाल ना, आणि इमॅजिकामध्ये जर एखाद्या कस्टमरने तुम्हाला कॉल करून बोलवलं असेल, तुम्ही फक्त पिकअप करायला गेलात, तर तिकडे ते पण अलाउड नाहीये. तुमचे पर्सनल भाडीमध्ये पण तुम्ही पिकअप नाही करू शकत. ते लोक काय बोलतात माहितीये का, बाबा काय माहिती तू याला ओला उबेरच्या थ्रू सोडला असेल, आता तू पर्सनलमध्ये कन्वर्ट केलं असेल म्हणून तू आला असेल. म्हणजे विचार करा, आपण काहीच नाही करू शकत. आपण फक्त तिथे ड्रॉप करायचं आणि तिकडून खाली यायचं. आणि हे लोक मस्त की मजा मारणार. 3-3, 4-4 हजार. किती फरक आहे बघा अमाऊंटमध्ये. आज हे जे आहे ते सगळं काय सत्य आहे, जे मी तुमच्याबरोबर शेअर करतोय. तुमचं एवढंच आहे फर्ज की तुम्ही या गोष्टीला व्हायरल करा. आणि जितके पण चालक मालक आहात, ओला उबेर तुम्ही लोक चालवत असाल, तुम्हाला माहिती आहे इकडे प्रॉब्लेम आहे. क्लिअर करतो, कस्टमरची बुकिंग आली ना, बुकिंग उचलूच नका. कस्टमर जाणारच नाही तर तिकडून निघायचं पण हेच नाही, सवालच नाहीत. आणि जर कस्टमर जात असेल तर स्वतःची प्रायव्हेट गाडी करून जाईल नेक्स्ट टाइम. बस ह्यांचा जो खेळ आहे हा इकडेच संपला. तुमच्या हातात आहे बाबा. तुम्ही लोक यांना ओला उबेरमध्ये कस्टमरला पिकअप करतात, लोणावळ्याला सोडतात, आणि नंतर तुम्हाला माहिती आहे तिकडून काय भेटत नाही तरी पण आपण हे करतो. आणि त्याच्यानंतरच ह्यांचा ना वट वाढतो. आपण कस्टमर नेतो यांच्याकडे, लक्षात ठेवा, आपण नेतोय. आता आपण जितकं पण हे जे व्हिडिओ टाकलं होतं ना परवाच्या दिवशी, त्याच्यानंतर आपल्याला भरून भरून कमेंट आलेले. काही जणांनी इंस्टाग्रामवर आपल्याला सांगितलं की भाऊ असं असं आहे. हे लोक जे बोलतात ना रिक्षावाले वगैरे आहेत लोणावळ्याचे, ते खास करून ते पण विचारतात, काय रे काय चालवतोय, ओला उबेर आहे काय? म्हणजे तुम्ही विचार करा, तो रिक्षावाला तो लोणावळ्यावरून मुंबईपर्यंत किंवा पुण्यापर्यंत आपली रिक्षामध्ये कस्टमरला घेऊन जात असेल का? जाणार का घेऊन? नाही ना. पण रिक्षावाल्याला कुठे ना कुठे आपली दलाली भेटणार. म्हणून त्यांची पण वट बघा किती वाढली आहे. काय रे कुठे चाललंय, ओला उबेर आहे काय? आपल्या लोकांची इज्जत आहे पण ह्या लोणावळ्यामध्ये नाहीये, असं झालंय. तर ह्या लोणावळ्यामध्ये आपली जर इज्जत ठेवायची असेल ना बाबा, सिंपल बोलतो, कस्टमरचं बुकिंग जितकं पण आलं ना, पिकअप करा. आणि पिकअप केल्यानंतर त्या लोकेशनला जाऊच नका. कस्टमर उद्या झक मारून स्वतःची गाडी काढणार किंवा मित्राची वगैरे गाडी घेणार आणि नंतर जाणार. कारण हॉटेलवाल्यांपासून सगळ्यांना खूप माज आलाय. ते लोक पण आहे ना तुम्हाला डिरेक्टली असं बोलणार, तुला काय करायचंय, बुकिंग आम्ही देतोय ना त्याला, आमच्या ह्याला माणसाला, तुमच्या गाडीमध्ये ते लोक बुकिंग वगैरे काय बसवणार नाही ना, तुम्हाला काय बुकिंग भेटणार. पर्सनल बुकिंग पिकअप करायला गेलं तरी पण तिकडे वांदेत. खरं सांगतो बाबा, हे फॅक्ट आहे. पर्सनल बुकिंगसाठी पण लय वांदेत. खास करून तुम्ही जर एखाद्याला घेऊन तुम्ही फिरत असाल ना पूर्ण दिवसभर तर वेगळं, पण तुम्ही पिकअप करायला गेलात, हे लोक येतील लगेच मागे मागे, पटकन येणार मागे मागे. काय करतोय, तो मोबाईल दाखव यांना, सगळं काय आपलं दाखव, आपलं सगळं काय खोलून दाखवा यांना, मोबाईल पासून हे ते सगळं दाखवा. त्याच्यानंतर हे लोक विचार करणार, नंतर हे लोक बोलणार, अच्छा कितीमध्ये उचलली, काय उचलली, ते सगळं विचारणार पर्सनलमध्ये पण. एवढे सगळे यांना डिटेल्स कशाला पाहिजे असतात? हे सगळे डिटेल्स कशाला पाहिजे? मी तुम्हाला सिंपल सांगतोय, ह्यांच्या बुकिंग घेऊ नका. आणि बरेचसे सबस्क्रायबर्सचा हा मेसेज आला होता की ह्यांच्या जर गाड्या इकडे आल्या तर थोडंसं लक्ष द्या. MH12, MH14 जे पण प्रायव्हेट नंबरमध्ये लोक शेअरिंग टॅक्सी वगैरे लोक चालवत आहेत, थोडंसं लक्ष द्या तुम्ही सगळ्यांनी. बाकी तुमची इच्छा काय असेल ते तुम्ही नक्की कमेंट करा. आणि हे जे झालंय हे पुन्हा व्हायला नाही पाहिजे, त्यासाठी बऱ्याच जणांनी एफर्ट्स लावले. आणि बरेच जणांनी इंस्टाग्रामवर खास करून ह्याचे रील्स बनवले आणि व्हायरल केलं. व्हायरल केल्यामुळे कुठे ना कुठे ह्या गोष्टी म्हणजे बोलतात ना पोलिसांच्या लक्षात पण आलं. आणि त्यानंतर खास करून त्यानंतर तो जो गुप्ता उर्फ सोन्या, त्या सोन्याला पकडलं गेलंय. तर एवढंच सांगणार आहे, जितक्या पण जणांनी इंस्टाग्रामच्या थ्रू मदत केली, जसं काही पुण्यातलं एक आहे आपला इंस्टाग्रामवाला, त्याचं नाव आहे चॅनलचं काहीतरी बाबूबाई, आणि अजून एकाच दुसरं आहे त्याच्याकडे अर्टिगा गाडी. आता मला त्याच्या चॅनलचं नाव नाही माहिती, पण बाबा थँक्स यार बाबा. म्हणजे बोलतात ना तुम्ही मराठी असल्याचं तुम्ही ना म्हणजे बोलतात ना चांगलं काम केलं. म्हणजे बोलतात ना आपला फर्ज निभावला तुम्ही लोकांनी मराठी असून. म्हणजे बोलतात ना एखाद्याची तुम्ही मदत केली, ती गोष्ट तुम्ही व्हायरल करून, ते आपल्याला खूप आनंद वाटलं. पण युट्यूबवरती खास करून हे जितके पण जण आहेत ना अर्निंगवाला व्हिडिओ बनवतात, लाज वाटायला पाहिजे तुम्हाला लोकांना. एक जणांनी पण मदत नाही केली त्याबद्दल. एकाने पण ते व्हिडिओमध्ये काय सांगितलं नाही की बाबा असं असं झालंय, हे असं असं घटना झाली आहे की लोणावळ्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे वगैरे. बिलकुल पण नाही, लाज वाटायला पाहिजे याबद्दल. चला बाबा, पुन्हा एकदा असं काय व्हायला नको, हेच आहे आपलं मन. म्हणून तुम्हाला एवढंच सांगणार आहे, ओला उबेरमध्ये रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, लोणावळा, अलिबाग, हे जे नाशिक, नागपूर वगैरे जिथे पण गाव एरिया आहे, नाशिक नागपूर तर नाही पण त्याच्यात गाव एरियातले कधी कधी बुकिंग येतात, तिकडे हे सगळे तमाशांचे चालू असतात, त्या सगळ्या बुकिंग घेऊ नका, रिक्वेस्ट आहे. चला मग, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय आणि जय मनसे.